मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण विषय घेऊन आलो आहोत, एक संवेदनशील विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या आपल्या रोमारोमात राष्ट्रभक्ती संचारते, रोमारोमामध्ये देशप्रेम संचारतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कुणी काही बोलणं लांबच सोडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे वाकडी नजर करून जरी पाहिलं तरी आपलं पित्त खवळल्याशिवाय राहत नाही, आपलं रक्त उकळल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा आपला श्वास आहे. श्वास बंद पडला तर आपण थांबणार नाही, आपण संपून जाऊ. इतकी छत्रपती शिवाजी महाराजांवर आपली निस्सीम भक्ती, निस्सीम श्रद्धा असताना अधूनमधून काही विकृती मात्र या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका निस्सीम त्यागावर, प्रचंड मोठ्या दैवतावर थुंकण्याचं काम करतात, काहीतरी वक्तव्य करण्याचं काम करतात. आणि ही विकृती वेळीच ठेचली पाहिजे अशीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. झालंय असं, काल परवा उघडकीस आलाय. खरं तर तो मागच्या महिन्यात केला गेलेला पॉडकास्ट आहे, आणि त्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर राहुल सोलापूरकर नावाच्या या अभिनेत्यानं वक्तव्य केलंय. वक्तव्य असं आहे, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केलेला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती. असं भयंकर घाणेरडं वक्तव्य या अभिनेत्यानं केलं. आणि साहजिकच राजकीय काय, सोशल काय, प्रसारमाध्यम काय, सर्वत्र त्याच्यावर टीकेची झोड उठली. काल परवा त्यानं माफी मागितली, पण माफी मागून प्रश्न सुटणारे नाहीत. हे वारंवार असं तोंडात येतच कसं, वारंवार अशी भावना निर्माण होतेच कशी, या आणि अशा सगळ्याच प्रश्नांवरती सडेतोड मतं व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत आज जोडले गेलेत राहुलजी पोकळे यांची ओळख करून द्यायची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेश प्रवक्ते आहेत, आणि राष्ट्र सेवा समूह नावानं जे राज्यभर सामाजिक कार्य चालतं, त्या सामाजिक कार्य करणाऱ्या राष्ट्र सेवा समूह या संघटनेचे देखील ते प्रमुख आहेत. राहुलजी, मी आपल्या या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्ते. आपण थेट संवादाला प्रारंभ करूयात. माझ्या मनात पहिली शंका येते की छत्रपती शिवाजी महाराज या अस्मितेवर, या आमच्या श्वासावर, या आमच्या प्रेरणेवर बोलण्याचं धाडस लोक कशी काय करतात? मलाही तो प्रश्न आहे की अशा काही लोकांच्या मनामध्ये विकृती येतो कुठून, आणि विशिष्ट लोकांमध्ये विकृती काय येते, आणि अशी वारंवार काय उठवून येते, यांच्या खाजगीमध्ये काय पुस्तकं चालतात, खाजगीमध्ये काय लोक बोलतात, जे त्यांच्या पोटात आहे ते कधी ना कधी पोटावरती येतं, आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र किंवा सगळी समाज व्यवस्था बिघडून जाते. अशी विघ्न संतोषी अशी काही विकृत माणसं समाजामध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या बाबतीमध्ये वारंवार आपणास्पद बोललं गेलेलं आहे, आपणास्पद लिहिलं गेलेलं आहे, आणि आपणास्पद मालिकेमधनं, कथांमधनं, पुस्तकांमधनं दाखवलं गेलेलं आहे. हे वारंवार का होते याचं चिंतन आपण सर्वांनीच केलं पाहिजे. ही विकृत नेमकी कोणती? आता मला समजलं तुमच्याकडनं की राहुल सोलापूरकर यांनी आता माफी मागितली. ती माफी पण नाही मागितली, त्याने दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी आणि माफी यात फरक हा लक्षात त्यांचा. दिलगिरी वेगळी, माफी वेगळी. त्याने माफी शब्द वापरला नाही, दिलगिरी व्यक्त केली. मी तिथे स्वतःने किती बचावात्मक तो काम करतोय, किती त्यांच्या मनामध्ये पाप आहे ते पहा. आणि सर्वात महत्वाचं, माफी चुकीला होऊ शकते, विकृतीला माफी होऊ शकत नाही. विकृती तुम्हाला खेचून काढावी लागेल, अन्यथा पुढच्या काळामध्ये अशी माणसं पुन्हा पुन्हा तुम्हाला विकृत पद्धतीने काहीतरी मानत राहतील, आणि आपण जागे आहोत का नाही जागे आहोत हे चेक करत राहतील. तर आम्ही जागे आहोत. तुमच्या माध्यमातून हा चांगला विषय तुम्ही घेऊन आला की या माध्यमातून मी त्या घटनेचा, त्यांच्या वक्तव्याचा, त्यांच्या त्या नीच वक्तव्याचा तुमच्या माध्यमातून निषेध करतो. अशी विकृती ही निव्वळ दिलगिरी व्यक्त करून संपणार नाही. अशा विकृती काय निर्माण होतात त्यासाठी आपण या विकृती कायमच्या ठेचाव्या लागतील, असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही की ही माफी मागून, माफी आणि दिलगिरीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि ही फक्त दिलगिरी मागून त्यांनी पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. दिलगिरी म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी मान्य करतो बाबा, एवढंच. माफी म्हणजे ती चूकच आहे, आणि ती मी अगदी बरोबर आहे. माफी मागायला बोलायचं आणि माफी मागायची हा ट्रेंड रूढ होतोय का? मागे पण अगदी श्रीपाद छिंदम पासून बऱ्याच महाभागांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर गरळ ओकली, नंतर माफी मागली.
त्या मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांवरती चित्रपट येऊन गेला, तो सुबोध भावेंनी केला होता. तो सुबोध भावेंनी पण त्यावेळेस शिवाजी महाराजांचा खूप चुकीच्या इतिहासच्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला. त्याही खूप ट्रोल झाले, त्यांच्यावर टीका झाली, त्यांच्यावरती आंदोलनं झाली. तर त्यांनी सांगितलं की मी इथून पुढे शिवाजी महाराजांच्या विषयाला हात घालणार नाही. सोलापूरकर कालच्या काय असं बोललं की मी शिवाजी महाराज तुम्हाला वाटत तर सांगत नाही. माझी त्यांना हातोरी विनंती आहे, तुम्ही सांगूच नका. तुमची लायकी नाही शिवाजी महाराज सांगण्याची, कारण तुम्ही सांगावं ना आम्ही ऐकावं काय वगैरे काय भरपूर आलेलं नाहीये. बहुजन समाज हा ना जोडा समाज आहे, हा कुणबी बहुजन समाज आहे. याला शिवाजी महाराज तुम्ही कुणी सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सांगणं म्हणजे लोणीच्या आतल्या तळा आणि बुडबुड्याच्या वर असं काहीच असतंय ते. त्यामुळे तुम्ही बाबांना कुणी चांगलं सांगू नका. तुम्ही नाही सांगितलं तर महाराज काही छोटे किंवा मोठे होणार नाही. तुम्ही न सांगितलं आम्हाला योग्य वाटत. तेव्हा अशा विकृती ह्या जाणीवपूर्वक, मला एक प्रश्न पडला नेहमी की जाणीवपूर्वक विशिष्ट लोकांमध्ये सिकुलसूत का होते, बाकी ठिकाणावर का कुठं ऐकू येत नाही. हे खूप गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. मागच्या काळामध्ये आपल्या पुण्यामध्ये जेम्स प्रेम प्रकरण घडलं, त्याच्यामध्ये खूप मोठा महाराष्ट्रभर आंदोलन उसळला. हे जेम्स प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वतंत्राबद्दल शंका घेतली गेली. हे कुचळकाय कोण करतं, हे कोण सांगतं, की पेरणी नेमकी कोणत्या पुस्तकातलं कुठून झालेली आहे, या सगळं शोधलं पाहिजे. हे नेमकं काही विशिष्ट वर्ग विशिष्ट ठिकाणीच का करतो, महाराष्ट्रात तर कोणत्या जातीतला धर्मातला माणूस का करत नाही. निव्वळ ज्यांना मुस्लिमांना आपण अनेक वेळा शत्रू म्हणून संबोधतो, ते सुद्धा कधी अशा बाबतीमध्ये महाराजांचा अपमान करत नाही. विशिष्ट वर्गच का करतो, याचं चिंतन मात्र आपण केलं पाहिजे. या कुचळक्या बंद करण्याविषयी, कारण हा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज, जगात सर्वात ताकदवान आणि नीतिमान चारित्र्यवान राजा आहे. तर अनेक राजे झाले, त्यांचा आपण आदरच करूयात. अगदी सम्राट अशोकापासून ते चंद्रगुप्त मौर्यापर्यंत हे सगळे मोठे राजे होऊन गेले. हा राजा सगळ्यात वेगळा आहे. हा प्रजावत्सल आहे, हा महिलांचा सन्मान करणारा राजा आहे. हा राजा कोणत्या प्रकारे चारित्र्य कळंकित करणारा राजा नाहीये. याच्या कोणत्याही रखेले नाहीये, याच्या किच्छ नाहीये, याचा कोणताही मागचा लावाजमा नाहीये. हा खूप चारित्र्यवान आहे आणि हा खूप आपल्या डिवोटेड आहे. हा खूप आपल्या मावळ्यांची काळजी घेणारा राजा आहे. जगातला एकमेव राजा सम्राट बळीराजा आपल्या पुराणामध्ये होऊन गेला. त्याच्यानंतर तेवढ्या ताकदीचा एकच राजा होऊन गेला, तो आपण सगळ्यांनी आता अनुभवतोय. ते फक्त एकच व्यक्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराज. मग अशा देवापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे प्रबोधनकार ठाकरे असे म्हणतात की 33 कोटी देवांच्या पुढे त्या अख्खी फलटण एका बाद केली. फक्त जय शिवराय म्हटलं की अख्खी फलटण बाद होती. म्हणजे एवढा मोठा हा राजा असताना याच्या बाबतीत कुचळक्या काय करतात, कुस्तीतपणे काय बोलतात. तुम्ही जर कालची त्यांची मुलाखत त्याला पाहिजे लक्षात येईल, त्यांचे ते बॉडी लँग्वेज आहे ना, ते बॉडी लँग्वेज खूप वेगळं आहे. कुस्तीतपणे बोलतंय किंवा त्याचं चेष्टेमध्ये गमतीने बोलले किंवा ते असं एकदम तुच्छ भावनेने बोलतंय, तेच नाही. समोरची मुलाखत करणारी कोण महिला आहे ना, ती ते हसून दाद देते, अशी ती एक्सप्रेशन दाखवते. अशा प्रकारे ती काहीतरी बोलते, तिला खूप काहीतरी वेगळं ऐकायला मिळाले, अशा प्रकारे रिॲक्शन देते. हे सगळं आतून काय येतं त्यांच्या, आपल्याकडे आतून काय येत नाही. ही कुठे नेमकी पुढे नेमकी झिरपली पाहिलं पाहिजे. त्यांची जी काही वक्तव्य आहेत ती अतिशय चुकीचे आहेत. 100% माफ त्यांना करता येणार नाही. अगदी अगदी बरोबर बोललात राहुल सर. तुम्ही आता म्हणालात की त्यांची बॉडी लँग्वेज, ते बोलताना आणि सगळंच, केवळ ती 2 वाक्य बोललेलं नाही. ते काल दिलगिरी व्यक्त करतानाही म्हणाले की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला वगैरे वगैरे. 2 वाक्य, फक्त 2 वाक्य नाहीयेत, ते 4-5 वाक्यांचा असा संबंध परिच्छेदच आहे. तो मी वाचूनच दाखवतो दर्शकांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंड्या वटवल्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले. त्याच्या परवान्याच्या अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो. हे सगळं वक्तव्य त्या अभिनेत्याचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की कुठल्या पुस्तकातनं, जर इतिहास आहे तुमचा तर कुठलं पुस्तक आहे ते दाखवावं त्यांनी ना. याबाबत मला वाटतं तुमच्यासारख्या मंडळींनी, संघटनांनी त्यांना पुढची काय भूमिका राहील आपली? मला तर सर्वप्रथम या त्यांच्या वक्तव्याचा मला खूप राग आला. आता तुमच्या मीडियावरती मी व्यक्त होऊ शकत नाही त्या प्रकारे, कारण असं वक्तव्य लाच देऊन तुम्ही महाराजांचा पराक्रमाने, त्यांच्या शौर्यावरती, त्यांच्या मोहिमेवरती तुम्ही शंका घेताय. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करताय ते? लाच म्हणजे काय समजतं का?
समजा राहुल सोलापूरकर हम्म. त्यांच्या एखाद्या पाहुण्याच्या घरी मिठाई घेऊन गेले, एखाद्या लहान मुलाला गिफ्ट घेऊन गेले, मग त्यांनी त्या पाहुण्याला लाच दिली असं म्हणायचं का? तिथं अक्कल पाहिजे त्यांना. लाच नेमकी काय असते? हम्म. दान दक्षिणा करणे किंवा त्या ठिकाणच्या लोकांना देवधर्म करणं याच्यासाठी दिलेली दक्षिणा असेल तर तुम्ही लाच म्हणता. महाराजांच्या संपूर्ण त्या व्यूहरचनेमध्ये तो एक भाग होता की त्या ठिकाणी आजारी पडल्यावरती त्यांनी त्या प्रकारचं नियोजन केलं. त्या नियोजनाचा एक भाग होता की आपला आधार खरा वाटावा या आणि त्याची दुर्लक्ष व्हावं त्यांच्या पहाऱ्याकडे, अशा प्रकारे व्यूहरचना होती. तर तुम्ही या शौर्याची दखल जगात घेतली गेली आहे. जगातल्या 2 घटना महत्वाच्या आहेत. एक वादळ खानचा वध आणि शिवाजी महाराजांची अंगण सुटका याची दखल इंग्लंडच्या त्या काळच्या पेपरमध्ये घेतली गेली आहे. त्या काळामध्ये जागतिक स्तरावरती ह्या व्यूहरचनेची चर्चा होती. आज सुद्धा लोकांना कोडं पडलंय की महाराज जाण्याचा मार्ग अख्ख्या भारताला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण महाराज कोणत्या मार्गाने आले हा मार्ग सगळं अजून माहिती नाही. इतकी गुप्तता त्यांनी पाळली होती. एवढं त्याच्यावरती काय होतं नियोजन होतं. अशा माणसाला तुम्ही म्हणता एवढे त्यांनी कष्ट केले, तुम्ही म्हणता तुम्ही लाच देऊन आले. आज सोपं आहे का तो विषय लाच देण्याचा? बरं आवडीचा लाच कशी काय द्यायची? तो एकदम असा क्रूर माणूस, त्याला तुम्ही लाच देऊन तुम्ही कसं काय देऊ शकता? पण तीन पहारे होते. रामसेनाचा पहारा होता, मध्ये एक दुसरा व्यक्ती वेगळ्या सरकारचा पहारा होता, सगळ्यात शेवट पोलादकरांचा पहारा होता. तुम्ही कोणाला मॅनेज करणार आहात? लाच देणं शक्यच नाही. तुमच्या जिभेने बोलायचं आणि अशी काही वाक्य येईल वापरून तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करण्याकरता त्यांना खाली बोलायचं, हे कशा करता करताय? अशा प्रकारची लाच दिल्याचा कोणताही पुरावा नाही. गुणाचं बोलायचं, काहीतरी समोरची व्यक्ती काहीतरी एक्साइटेड होते म्हणून त्याच्या भानामध्ये आपण काही बोलून मोकळं व्हायचं, नंतर विचार करायचा नाही की आपण काय बोलून गेलोय. एक लक्षात घ्या, तुम्ही जसं मागाशी आता प्रास्ताविकेमध्ये बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण कमालीचे सेन्सिटिव्ह आहोत. तो आपला सर्वांचा अतिशय जिव्हाळ्याचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा विषय आहे. ती आमची प्रेरणा आहे. त्याच्यावर आम्ही वेळोवेळी प्रेरणा घेतोय. जगातला एक व्यक्ती आहे त्याच्यावर आम्ही प्रेरणा अतिशय ताकदीने घेतो. अशा व्यक्तीबद्दल कुणीही काही चुकीचं केलं तर समाज माध्यमामध्ये तुम्ही पाहत असाल की समाजामध्ये खूप प्रकारच्या चुकीच्या वेगळ्या उमटतात आणि हे कुणी आता खपवून घेणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य राहुल सोलापूरकरांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तुमच्या मनातल्या धान, तुमच्या मनातल्या कुचळत्या तुम्ही अशा माध्यमामध्ये काढणं अतिशय गैर आहे. खरं तर तुम्ही खाजगीत असू किंवा समाज माध्यमावर असू, तुमच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल आदरच पाहिजे. कारण अशी एकच व्यक्ती आहे त्यांच्याकडनं आयुष्यात कोणतीही चूक घडली नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि अशा माणसाला तुम्ही असं काहीही बोलता, लाच देणं म्हणजे काय? महाराज लाच देऊन आले, त्यांचा पराक्रम तुम्ही डायरेक्ट एका मिनिटात शून्य करताय. या वक्तव्याचा निषेध करीन तेवढा थोडा आहे. नुसती दिलगिरी व्यक्त करून ही संपणार नाही. अशा विकृती विविध माध्यमातून खेचावे लागतील, त्याला पर्याय. मी तुम्हाला मध्ये इंटरप्ट करेन. त्याने बोलता बोलता मुलाखतीने सांगितलं, अरे गडाख दरवाजे पुढे म्हणजे त्या काळामध्ये सायंकाळचे बंद व्हायचे, सकाळचे उघडायचे. अहो लिखित स्वरूपामध्ये आहे ना, सूर्यास्ताच्या वेळेस दरवाजे बंद व्हायचे आणि सूर्योदय झाले की उघडायचे. हा नियम शिरस्ता होता. बकरीमध्ये अनेक सरकारने हे मांडलेला आहे. बरं तो चांगला नियम आहे ना, तिथे पुरावा शोधण्यापेक्षा तो नियम चांगला आहे, त्याच्यात आदर्श निर्माण होतोय. तुला प्रॉब्लेम काय आहे सांगायला? त्यांनी झेडपीच्या बाबतीत चर्चा घेतली की अशी कोणती महिला नव्हती किंवा ती घडलीच नाही, ती आलीच नाही, अशी कोणती स्त्री नव्हती. मी रायगडावर गेलो, अमुक केलं, फराणा केलं. यांनी काय केलं? सरळ सरळ कोणाला आहे, आपल्या रायगडावरती हिरकणी बुरुज नावाचा बुरुज आहे. कुठून आला हिरकणी बुरुज? काय हिरकणी बुरुजचं महत्व काय? हिरकणी नावाची महिला ही कथा जी आहे ती तेव्हाच्या काळापासून सुरू आहे. ती जनमानसामध्ये अजूनही डोक्यामध्ये आहे. त्या ठिकाणच्या भागात तुम्ही जर फिरला ते हिरकणीच्या बद्दल, हिरकणी आमच्या समाजातली होती असे सांगणारे अनेक त्या ठिकाणी ग्रुप आहेत. तर हिरकणी ही आपल्या नेहमीत आहे. शरद पाटलांनी काँग्रेस पाटील हे मांडलं. जाणीव नेहमी तुम्हाला बद्दल बद्दल तुम्हाला माहिती आहे. आपल्या नेहमीमध्ये ते आहे. आपल्या सत्तेच्या लढता गेला, परंतु तो आपल्या बरोबर पड छायासोबत आपल्यावर नेहमी राहतो. ही नेहमीची स्त्री आहे. तिला शोधलं पाहिजे. ती अत्यंत आदर्श उदाहरण आहे स्त्रियांच्या बाबतीमधलं. हे उदाहरण तुम्ही नाकारता. तुम्ही तुमच्या घडलेल्या गोष्टी सहजपणे लोकांना सांगता आणि आदर्श उदाहरण आहे, स्त्री दाक्षिण्य दाखवणारं हे उदाहरण आहे आणि त्याला ऑथेंटिक पुरावे आहेत. ती घडून गेल्याची कथा सांगण्याचे अनेक लोक आहेत किंवा दंतकथा जुन्या काळापासून आधीची कथा आहेत. तुम्ही हे नाकारता म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्त्रियांबद्दल महाराजांचा असणारा आदर नाकारताय. न करता तुम्ही असं करताय. तुम्ही पेरणी करताय, तुम्ही आमची लिटमस टेस्ट घेताय.
की आम्ही काय आहे ते बोलतोय का? महाराजांच्या स्त्री धोरणाबद्दल तुम्ही संशय घेताय का? मग हितकणीच्या शौर्याबद्दल तुम्ही संशय घेताय का? तुम्हाला आठवत असेल मागच्या काळामध्ये अजिंक्य देवचा एक पिक्चर येऊन गेला होता, सर्जा नावाचा. तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. तर सर्जा नावाचा जो चित्रपट आहे, त्या चित्रपटाचं एक कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर जर नाव सर्जा असलं तरी ते कॅरेक्टर होऊन गेलंय याचे पण पुरावे आहेत. आपण नाकारू शकत नाही. हा पराक्रम आहे, तो आदर्श निर्माण करणारी काही उदाहरणं आहेत, काही चित्रपट आहेत, काही कथा आहेत, ते नाकारून चालणार नाही. कारण त्याच्यामधनं शिवाजी महाराजांचा इतिहास आणि अभिमान जर जागृत होत असेल, त्याच्यातनं काही चांगल्या विषय समाजामध्ये जात असेल तर तुम्ही नाकारता कशासाठी? त्यामुळे ह्या सगळ्या बिनबोडाचे सगळे आरोप ह्या सोलापूरकरांनी केलेले आहेत. मला कळत नाही त्यांना आग्रह कसं म्हणावं. काही लोकांचा खूप हट्टाच असतो की सगळ्या विषयात मला सगळंच कळतं आणि मी सगळ्या विषयावर बोलणारच. आणि तू चांगला अभिनेता असू शकतो, तू सगळ्यात चांगला अभिनेता असू शकतो, आम्हाला काही चांगला अभिनेता वाटत नाही, पण तुला कसं कळतं का? त्याचा अभ्यास का? तो आवाका आहे का? तो पिंड आहे का? जी गोष्ट टाळायला लावायची, काही बोलायचं काही अर्थ नाही. मागच्या काळात त्यांनी काहीतरी शाहू राजांचा रोल केला होता. आम्हाला वाटलं होतं शाहू राजांचा रोल या माणसाच्या डोक्यामध्ये शाहू घुसले असतील, परंतु माणूस फक्त रोलमध्येच होता, विचारामध्ये अजिबात नव्हता. त्याच्या टाकल्यामध्ये शिवाय मला पण शिरलं नाही आणि त्यांच्या टाकल्यामध्ये शिवाय इमारत पण शिरले नाही. हेच खरं. अगदी सडेतोड आणि परखड मत व्यक्त केलं राहुल सर तुम्ही. अगदी एक दोन वाक्य फार मनाला भावणारी आहेत. मनाला भावण्यापेक्षा ती सत्य आहेत की इतिहास मांडताना ज्यावेळेला इतिहासातनं एखादी जर प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतील, प्रेरणादायी प्रसंग असतील, तर ते तुम्ही का नाकारता, का खोडता? अडचण काय, प्रॉब्लेम काय? मग एखाद्याचं काय असतं सर्वसाधारणपणे समाजामध्ये की एखाद्याचं कर्तृत्व खूपच असेल आपल्या मनाला, तर एखाद्याची रेषा समजा मोठी असेल तर ती खोडण्यापेक्षा तुम्ही स्वतंत्र रेषा उभी करा ना. तर तुम्हाला स्वतंत्र रेषा उभी करता येत नाही म्हणून तुम्ही ती रेषा खोडण्याचा प्रयत्न करता. म्हणून पराक्रमी जो इतिहास आहे महाराजांचा, तो विनाकारण तुम्ही काहीतरी शिंतोडे उडून खराब करण्याचा प्रयत्न करता. याच्या मागे ठरवून काही अजेंडा आहे असं वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये त्यापूर्वी मी एक इंटरप्ट करेल, मग विषय राहून जातोय. त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये वाचलं होतं मी किंवा ऐकलं होतं की कोणते पुरावे नाहीत, कोणते पुरावे नाहीत. लक्षात घ्या, आपण जर सगळेजण पुराव्यावरती त्या शोधायला लागलो ना तर आपल्या सगळ्यांना लिमिटेशन येईल. पुरावा नाही म्हणून इतिहास नाही असं म्हणता येत नाही. समजा आपण असं म्हणलं की औरंगजेब त्या काळामध्ये विचार घालायचा की नाही घालायचा, त्याचा पुरावा नाही उपलब्ध, मग औरंगजेब काय नागडा करायचा का? प्रत्येक गोष्टीमध्ये पुरावे शोधायला लागले. काही तर्क बुद्धी असते, त्या माणसाचा स्वभाव गुण असतात, इतिहासकालीन परिस्थिती असते. या गुणांवरती, या तारखांवरती सगळ्याची गोळागळी तुम्हाला इतिहास मांडावा लागतो. तो त्यांच्या विचारांना खूप होणारा असावा लागतो. ते प्रत्येक वेळेस पुराव्यांचा हट्ट ठेवला, तुम्ही पुराव्याचा हट्ट ठेवला, पेटरांच्या पुराव्यांचा हट्ट ठेवला. अशा प्रकारचे पुराव्यांचा हट्ट ठेवल्यावरती आपल्याला भाग सीमित प्रकारचे खेळ आपल्याला अनुभवायला लागेल. अशा प्रकारच्या पुराव्यांची मागणी नेमकी चुकीच्या ठिकाणी करणं हा सुद्धा विकृतपणा आहे. ज्या ठिकाणी पुरावे माहिती पाहिजे मी ते मागा. मागच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बातमी झाली. संभाजी महाराजांनी मी त्यावेळेस दारू पिणारे तुम्ही सांगत होता, मग तुम्ही त्याच त्याला पुरावे मागितले, त्या पुरावे दारू प्यायचे, तुम्ही त्यावर पुरावे मागितले. संभाजी महाराजांना महिलांचे नाद होते मग तुम्ही सांगितले, तेव्हा का नाही पुरावे मागितले? हिरकणची चांगले कथा आहे का तुम्ही पुरावा मागता? महाराज त्या ठिकाणी शौर्याने बाहेर पडली, त्याला पुरावा मागतात आणि बातमी झाली की पुरावे नाही मागतात, ते पुरावे आणि मागतात. महाराजांची आजपर्यंत खूप महाराजांचा गुरुबद्दल वाद झाला, कारण तुम्ही पुरावा मागितला आतापर्यंत, तेव्हा नाही पुरावा मागितले. महाराजांच्या पितृत्वावर शंका घेतली गेली, तेव्हा ते पुरावे मागितले. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीने ते सांगता आणि तो विकृत सांगता. मग तुमच्या प्रश्नाकडे मी येतो, हे येतं कुठून? हा सगळा जो जातीचा अहंगंड आहे, त्या जातीच्या अहंगंडामध्ये सगळं येतंय का? मी तुम्हाला या ठिकाणी नवीन विषय सांगू शकतो. आपल्याकडे जपानमध्ये समुराय नावाची एक जात होती. ती समुराय नावाची जात स्वतःला इतर जातीपेक्षा खूप उच्च समजायची, परंतु देशाचं हित यासाठी त्यांनी त्यांच्या समुराय नावाच्या उच्च जातीचा त्याग केला आणि ते देश भावनेने एकत्र आले, देशाकरता प्रयत्न केले. अशा प्रकारच्या ज्या उच्च जाती असतील अशा त्यांनी विचार केलाय का की आपण जर अशा विचाराने गेलं पाहिजे, ह्या आपल्या लोकांनी बोलली पाहिजे, जे चांगलं आहे आणि ते त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. अशा प्रकारच्या भावना यांच्या का होत नाही? त्या विकृती का शोधताय? बरोबर. आणि ठराविक वर्गच असं का करतोय? मग हे सगळं जाती अंगठ्यातले येतो. आम्ही कोणतरी श्रेष्ठ आहोत, आमच्याशिवाय कोणी श्रेष्ठ नाही,
आम्हाला सगळं जास्त ज्ञान आहे, हम्म. आमच्या अँटेनामध्ये सगळं ज्ञान हम्म. आम्हालाच मिळतं, तू प्रयत्न देऊ शकत नाही. अशा प्रकारचे त्यांचं जे अहंकार आहे त्या अहंकारानं अशा लोकांनी बाहेर पडावं. कारण भारतीय संविधान आल्यापासून फुले शाहू आंबेडकरांची या देशामध्ये क्रांती झाल्यापासून तुम्हाला मला लिहायला, वाचायला, संशोधन करायला, चिकित्सा करायला आता बंधनं नाहीत. आता बहुजनांची मुलं शिकतायत, स्वतः इतिहास अभ्यासतायत. मी स्वतः मोडी शिकलोय, अरबी शिकलोय, मी फारसी शिकलोय, स्वतः मी वाचत शिकलो. आणि त्यातनं मला कळलं की आपल्या राज्यात इतिहास कसा असू शकतो. त्यामुळे आता कोणतरी स्वयंपाकाने यावं आणि आम्हाला शिवरायांनी इतिहास सांगावं आणि आम्ही तो मान्य करावा. आता काळ नाही. अशा लोकांनी आता भानावर या. असं काय तुम्ही करसाल. आता या मीडियामध्ये मला बोलता येत नाही, पण तुम्हाला त्या ठिकाणी मारायला सामोरं जाऊ लागू शकतं. परत तुम्ही मला की मी हिंसा केली, अमुक केली, तमुक केली. काही लोकांची विकृती मला अशा प्रकारे त्याच्यावर लागते, पर्याय नसतो. परंतु सावध राहा. आता आम्ही तसे भाबडे आणि अडाणी अजिबात राहिलेलो नाही. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की आपण भाबडे राहिलेलो नाही. बहुजन समाजाची मुलंही बरीचशी शिकली आहेत, बऱ्याच सर्वच मंडळी आता इतिहास वाचू लागली, पुस्तक वाचू लागली, सुसंस्कृत झाली, सुशिक्षित झालेली आहेत. त्यामुळं मगाच्या मुद्दा मध्ये पण एक तुम्ही महत्वाचं वाक्य वापरलं की इतिहास जो असतो तो जे राहुल सोलापूरकर म्हणालेत की रंजक करण्यासाठी काही गोष्टी घुसवायला लागतात वगैरे. पण तुम्ही जे वक्तव्य केलंय पॉडकास्टमध्ये, मी राहुल सोलापूरकरांकडे जाऊ आपण, त्यांनी जे वक्तव्य केले त्याला कुठे पुरावे आहेत? त्याला पुरावे असतील तर ते त्यांनी ते का दाखवत नाही? हा, मग ते दाखवायला काय अडचण आहे? नेहमी प्रत्येकानं समाजामध्ये काही गोष्टी मांडताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवं. मध्यंतरी एक चित्रपटावरूनही वाद होता, संभाजी महाराजांचा मुद्दा तुम्ही काढला तर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काही विकृतपणा दाखवण्याचा प्रयत्न, हा एकूणच सगळा जो प्रकार सुरू आहे हे फक्त प्रसिद्धीसाठी होतोय का? ही शक्यतो अभिनेता आणि अभिनेत्रींबाबत असं होतं. काही अभिनेत्रींना पण सवय आपल्या देशामध्ये की फार काळ काम नसलं, फार काळ प्रसिद्धीत नसलं की काहीतरी खुमासदार मसालेदार विधान करायचं आणि प्रसिद्धी द्यायचं. सोलापूरकरांचंही तसं झालंय असं तुम्हाला वाटतं? सोलापूरकर प्रसिद्धी घ्यायच्या नादामध्ये कुप्रसिद्धी घेऊन बसलेले. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा विषय सेन्सिटिव्ह आहे. अशा विषयाला धरून तुम्ही ते प्रसिद्धीच्या नादाला लागला तर टाळ्या कमी आणि जोडे जास्त बसतायत, लक्षात घ्या. त्यामुळे अशा लोकांनी सावध राहिले पाहिजे. आता तुम्हाला त्यामध्ये अजून एक इंटरेस्ट पाहिजे, तो विषय आग्र्यामधला कोणी सांगत नाहीये. महाराजांचं आग्र्याच्या बाबतीतलं नियोजन इतकं दांडगं होतं. जाण्यापूर्वी इथे भूत सगळे नकाशे, माहिती, रस्ते, डोंगर, नाले, झाडं याची सगळ्याची इत्यंभूत माहिती त्यांनी बहिरी नायकांच्या माध्यमातून मिळवली होती. अशी एका ठिकाणी मी माहिती वाचली. औरंगजेबच्या पंख्याने हवा घ्यायचा आणि शिवाजी राजांना मी पकडून आणतो म्हणायचा, तो पंखा जो आहे ना तो बहिर्जी नायकांनी त्याला विकला होता. मी इतक्या लांबपर्यंत त्याचं नेतृत्व होतं, इतकं कार्यक्षम नेतृत्व होतं. आणि अशा माणसांच्या प्लॅनिंगची तुम्ही शंका घेता, त्याला लाच घेते म्हणून म्हणता. तुम्हाला एक प्रसंग सांगेल. शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यातनं सुटले आणि बाहेर पडले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या पायातले पायतान जोडे होते आणि एक आरसा होता. त्या दोन गोष्टी होत्या. सगळे निसर्ग याचा अर्थ लक्षात येतो का सगळ्यांचा? माणूस किती नियोजनबद्ध काम करतोय, पूर्ण प्लॅनिंग करून करतोय. तर अशी सगळी एकंदर व्यूहरचना असणारा ह्या माणूस पूर्णपणे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, आलेल्या इन्फॉर्मेशनची अनालिसिस करायचं आणि झालेल्या अनालिसिस वरती ऍक्शन घ्यायची, एवढं नियोजन करणारा राजा हा. त्यांच्यावर तुम्ही सहजपणे म्हणू शकता लाच घेतली. तुमच्या जिभेला झालं कसं नाही काय? तुम्हाला बोलताना काही वाटलं कसं नाही? त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य दिलगिरी व्यक्त करून संपणार नाही. त्यांच्या जे पोटात आहेत त्यांनी ते कायमचं काढून टाकावं. अगदी बरोबर आहे. राहुल सर, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते देखील आहात आणि तुमचा पक्ष सध्या सत्तेत आहे. अशा ज्या विकृती आहेत किंवा अशी जी विधानं आहेत त्यांना आपल्याला सरकारी पातळीवर काही करता येईल का? त्याबाबत तुम्ही काही करू शकाल का? आता आम्ही आमच्या माध्यमातून आमचे जे वरिष्ठ असतात, पक्षाध्यक्ष असतील किंवा आमचे जिल्हादार असतील, यांना आम्ही सांगतो की दादा अशा प्रकारच्या विकृती होत असतील तर आपल्याला आपली भूमिका घेतली पाहिजे. आता आम्ही जरी युतीमध्ये सांगितलं असलो तर आम्ही पुरोगामी पक्षाचे लोक आहोत आणि असू पुरोगामी किंवा नसू पुरोगामी चूक याला चूक म्हणण्याचं धाडस तुम्ही काहीतरी दाखवलं पाहिजे. निव्वळ राजकारणामध्ये कुणाला काय वाटायला म्हणून असं करून तुम्ही प्रत्येक वेळी लागून चालून करून तुम्ही तुमच्या भूमिका मांडू शकत नाही.
काही भूमिका तुम्हाला परखडपणे घ्याव्या लागतील आणि त्या ज्या राजकीय अस्मिता असतील तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला मागे राहून चालणार नाही. आता हा विषय आम्ही सगळ्यांनी आवडून का नाही कोणी बाकीच्या घेतला का नाही माहित नाही. मला काही लोकांनी विचारलं की अरे आपण सत्तेमध्ये आहोत असं आपल्याला योग्य आहे का? तर मी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मला सत्ता काय आणि युती काय याचा मला काही फरक पडत नाही. आमच्या पक्षालाही तो फरक पडणार नाही. कारण आम्ही सर्व थोडीतरी विचार मानणारी माणसं आहोत. फुले आंबेडकरांना मानणारी माणसं आहोत. शिवाजी महाराजांचा आमचा आदर्श आहे. त्यामुळे अशा आदर्शाच्या बाबतीत कुणीही आमच्या पक्षाचे कुणीही चुकीची वक्तव्य केली तर अशा प्रकारे आम्ही खपवून घेऊ शकत नाही. मग अशी वक्तव्य काय करावं लागेल म्हणून आम्ही मागच्या काळात खूप वेळा पाठपुरावा केला होता. तो पुन्हा सुरू करू या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा एक ऑथेंटिक इतिहास शासनानेच प्रकाशित करावा. त्याच्यावरती टीम सगळी तयार करावी. त्याच्यामध्ये अडचण चांगले घ्यावे आणि अशा प्रकारचा एक इतिहास आणावा. असं पुस्तकं आणावी की त्या पुस्तकावरनं तुमच्या सर्व पाठ्यपुस्तकामध्ये ते धडे आले पाहिजेत. तुमच्या इंग्लिशच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये हे धडे गेले पाहिजेत. तुम्ही जे आता बाहेर बोलता काय करतात त्यांना सांगायचं की हे असं घडलं असं बोला. कारण काय होतं आता शाळांमध्ये इतिहास वेगळा शिकवला जातो. म्हणून अशा प्रकारचा एक फ्रेम तयार केली पाहिजे की शिवाजी महाराजांचा इतिहास हा शासनाने प्रकाशित करावा की हे फायनल आहे. याला हे पुरावे आहेत. संभाजी महाराजांचा इतिहास हा फायनल आहे. याला हे पुरावे आहेत. आणि याचा आधार घेऊन तुम्ही सर्व पुस्तके तयार करा. याचा आधार घेऊन तुम्ही व्याख्याने करा. याच्या बाहेर तुम्ही काय बोलणार तर तुम्हाला त्या ठिकाणी पनिशमेंट होईल. अशा प्रकारचं काही करता येईल का? महाराजांचं सुधारित शिवचरित्र आता खूप सारे पुरावे मिळत आहेत. नवीन नवीन प्रकाशन नवीन नवीन संशोधन काय होत आहेत सगळ्यांना घेऊन नवीन काय करता येईल का या बाबतीतला एक आमचा विचार आहे तो आम्ही आमच्या पक्षाध्यक्षांच्या कानावरती नक्की घालू. अगदी बरोबर भूमिका मांडली तुम्ही की याबाबत सर्वसमावेशक काही इतिहास संशोधक काही नेते मंडळी काही अभ्यासक अशा सगळ्यांची एक कमिटी तयार करून एक स्वतंत्रपणे अधिकृत इतिहास महाराजांचा तयार केला जावा आणि तोच शिकवलाही जावा. शिवव्याख्यात्यांनी किंवा कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना त्याचा आधार घेऊन त्याचा संदर्भ घेऊनच बोलायला पाहिजे. या अगदीच तुमची रास्त भूमिका आहे. आपण शेवटाकडे जाऊया. मला या निमित्ताने आता विचारा वाटतं की होतं काय की असा कुठलाही मुद्दा निर्माण झाला कुणी असं विकृत वक्तव्य केलं की काही दिवस त्या विषयावर चर्चा होते. त्या माफी मागतात दिलगिरी व्यक्त करतात आणि तो विषय शांत होतो. पुन्हा कुणीतरी वर्षभरानंतर 6 महिन्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा असं काहीतरी वक्तव्य करतो. हे थांबवण्यासाठी काही विधिमंडळात काही कायदा किंवा त्याच्यावरती काही गुन्हा अशा स्वरूपात काही करता येऊ शकतं का? नक्कीच. आपले जे सगळे आदर्श महापुरुष आहेत ज्यांना आपण मानतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच नाही ज्यांना आपण मानतो त्यांची सर्वात पहिल्यांदा आदर्श व्यक्तिचरित्र शासनाने लिहून प्रकाशित करावी. दुसरं याच्या विरुद्ध कुणी काही टीका केल्या काही चुकीचं टिंगलचावाली केली किंवा काही तिथे अपमानास्पद बोलले गेलं तर अशा लोकांना पनिशमेंट करणारा मला वाटतं होते तो कायदा पण आपल्याकडे आहे होते पनिशमेंट त्यामध्ये होते. अशा प्रकारचा जलद बसणारा कायदे पुन्हा एकदा त्या ठिकाणी कार्यक्षम केले पाहिजेत. अशा प्रकारचे वक्तव्य कोणी होणार नाहीत. आपले आदर्श महापुरुष असतील त्यांच्या बाबतीमध्ये खाजगीत देखील त्याला काही बोलण्याची हिंमत होणार नाही. अशा प्रकारच्या पनिशमेंट अशा प्रकारचे लॉज आपण अजूनही ऍक्टिव्ह केले पाहिजेत आणि त्या प्रकारे आणले पाहिजेत. मग सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण ह्याचं प्रबोधन करून लोकांना सांगावं लागेल. यासाठी महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या खूप संघटना काम करतायत. ते सगळे इतिहास समजून सांगतायत. परंतु सगळ्यांनी एकत्र बसून जे योग्य राहील तो इथे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. माझं ते खरं कोणी इतिहास ठरत नाही. पुण्यावरती अवलंबून असणारं तर्कावरती मनाला पटणारं आणि समाजाला रुचणारं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी संघटित राहून तुम्हाला एक वेगळा इतिहास नवीन तयार करावा लागेल. तुमच्या पुढच्या पिढीला आदर्श द्यायचा असेल तुम्हाला आज इतिहासाचं सत्य शोधन करून नवीन इतिहास लिहावं लागेल. आणि अशा प्रकारे कुणी काही वक्तव्य केली तर अशा लोकांना जबर शासन कसं होईल यासाठी पुढच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये काही ठराव करून काही नवीन कायदे नव्याने आणावे लागतील. या बाबतीत आपण नक्की प्रयत्न करूया. अगदी फार सुटसुटीत सडेतोड आणि परखड भूमिका राहुल सर आपण मांडलीत. जी व्यक्ती जो मुलगा औरंगजेबापुढे झुकायला तयार होत नाही सडेतोडपणे बाणेदारपणे उत्तर देतो तो त्याच्या नोकरांना लाच देऊन कसा बाहेर पडू शकतो हा साधा आणि सरळ प्रश्न होता. तरी सुद्धा एका अभिनेत्यानं राहुल सोलापूरकर नावाच्या अभिनेत्यानं असं वक्तव्य केलं एका पॉडकास्ट दरम्यान आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये त्यावर वादळी चर्चा सुरू आहे. मतमतांतर सुरू आहेत. मतमतांतर म्हणण्यापेक्षा जे चूक आहे ते चूकच आहे अशी मांडणारी भूमिका अनेक लोक व्यक्त करतायत.
आणि खरा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे प्रेरणादायी इतिहास आहे, पुढे सातत्याने यावा अशा पद्धतीची गरळ ओकण्याचं धाडस, अशी विकृत वक्तव्य करण्याचं धाडस कुणी यापुढे बाळगू नये यासाठी सत्ताधारी पक्षांच्या वतीनं वेगवेगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून किंवा राहुल पोकळे सरांच्या सारख्यांच्या राष्ट्रसेवा समूहाच्या संघटनांतर अशा विविध संघटनांमार्फत आवाज उठवला जाईल अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. त्यांनी असंही म्हटलं की काही इतिहास संशोधक, काही अभ्यासक यांची एक समिती तयार करून अधिकृत शिवचरित्र मांडलं जावं आणि त्यातनं सकारात्मक गोष्टी आणि कुठलाही व्याख्याता असो, कुठलाही अभिनेता असो किंवा कुठलाही वक्ता असो, बोलताना त्या अधिकृत शिवचरित्राचा आधार घेईल आणि त्यानुसारच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे श्वास आहे, आमची प्रेरणा आहे. त्यामुळे कुठलाही पक्ष अशी विकृत वक्तव्य करणाऱ्यांना निश्चित पाठीशी घालणार नाही आणि अशी वक्तव्य यापुढे घडू नयेत यासाठी निश्चितच खबरदारी घेतली जाईल. आपण काळजी घेऊ सर्वजण, अशा अतिशय सुंदर विश्लेषण करत परखड आणि सडेतोड भूमिका राहुल पोकळे यांनी आपल्या या टॉक शो मध्ये मांडली. मी एबीसी न्यूज मराठीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या शो मध्ये थांबूयात, भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.